कोणत्या मासा आहे बारकू तो? संस्कार खवळ्याचा मासा आहे का? तर मित्रांनो आपल्याकडे माळ्याचे मासे आणि हे कोणते आहेत? खवळ्याचे मासे. तर खवळ्याचे मासे आलेले आहेत. तर आज आपण हे मासे घेतलेले आहेत आणि या माशांची आपण आज रेसिपी बनवणार आहेत. खवळ्याच्या माशाची वेगळी बनवू आणि माळ्याच्या माशाची रेसिपी वेगळी बनवू. तर या दोन रेसिपी आज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. फार मोठा आहे. चला आता आपण हे मासे साफ करू आणि याची रेसिपी तुम्हाला आता आपल्या चॅनलवरती अपलोड करून दाखवूया. तर हे मासे साफ करून घेऊया आणि मग आपण याची मस्त रेसिपी बनवणार आहेत. खवल्याचे मासे त्याला फार खवलं असतात बघा, ते तुम्हाला दिसतील. दाखवूया त्याच्यामध्ये हे मासे देख. खवल्याच्या माशाला खूप खवल्याचा प्रकार, खूप खवलं असतं त्याला. हे आपण पूर्ण खवलं साफ करून घेणार आणि मग याची छान धुवून मस्त तुम्हाला रेसिपी दाखवतो. आता साफ करून घेऊ आपण. बघा आपल्याकडे साफ करायला 2-2 माणसं आलेली आहेत, छोटी छोटी. तर मासे आपण आता धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने आणि छानपैकी मासे धुवून झाल्यावरती आपल्याला ते आपण चुलीवरती बनवणार आहोत. साठी पटकन आपण मासे धुवून घेऊ. मासे आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत छानपैकी. आता या ठिकाणी आपण चुलीमध्ये विस्तव करून घेऊ. विस्तव देखील पेटलेला आता आपला. तर माशांना फोडणी देण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे आणि ती लसूण इथे या ठिकाणी आपल्याला खलबत्त्यामध्ये आपली छोटी चकुली कुटून देत आहे. लसूण कुटायचं काम चालू आहे तिचं या ठिकाणी. माशाच्या फोडणीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे आणि लसूण आपल्याला या ठिकाणी सोमनं बारीक करून देते छानपैकी. या ठिकाणी माशांना आपण हळद, मीठ मसाला, गरम मसाला आणि लाल मसाला याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे. सर्व एकजीव झालेलं आहे मिश्रण. चवीप्रमाणे मीठ पण आता त्याच्यामध्ये टाकून ठेवले आपण, म्हणजे मीठ माशामध्ये संपूर्ण लागून जाईल पूर्णपणे. या हिशोबाने आपण टाकलेलं आहे.
या ठिकाणी आपण तेल टाकून घेऊ. तेल देखील आपलं आता गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसूण, कढीपत्ता, थोडा हळद, गरम मसाला आणि लाल मसाला यांचं मिश्रण करून घेऊ. सर्व मसाले आता मिक्स करून छानपैकी झालेले आहेत. मसाल्यांचं मिश्रण छान झालंय. चला आता आपण मासे तुपामध्ये टाकू शिजवण्यासाठी. वरून थोडा हलका लाल मसाला टाकून थोडे मासे मिक्स केलेत. थोडं मिश्रण मिक्स करून घेतलं सर्व मासे थोडे हलवून असे आणि थोडं पाणी टाकलंय. पाणी टाकून झाकण मारून 10 ते 15 मिनिटासाठी आपण ठेवून देऊ. 10 ते 15 मिनिटात आपले मासे तयार होतील शिजून. आणि फायनली आपले मासे शिजून तयार झालेले आहेत. छान स्मेल येतोय. या ठिकाणी माशामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि भाकरीबरोबर जेवणासाठी आपले मासे तयार झाले. एक नंबर. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.